वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ शन्नो मित्रः शं वरुणः शन्नो भवतु अर्यमा शन्नो इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुः उरुक्रमः। नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि। तन्माम् अवतु तद्वक्तारम् अवतु अवतु माम् अवतु वक्तारम्। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून दर सोमवारी भेटतोय रात्री 8 वाजता आणि त्यातून आपण वेगवेगळ्या उपनिषदांचा अभ्यास करतोय। म्हणजे ईश केन कठ प्रश्न मुंडक मांडुक्य ऐतरेय अशा 7 उपनिषदांचा अभ्यास आपला करून झाला आहे आणि आता 8वं उपनिषद सुरू आहे ज्याचं नाव आहे तैत्तिरीय उपनिषद। या तैत्तिरीय उपनिषदाचं नाव कसं पडलं, तित्तर पक्षावरनं ह्याचं नाव तैत्तिरीय पडलं आहे अशी एक मान्यता आहे, किंवा तित्तर ऋषी होते असंही काही म्हटलं जातं। नावाबद्दल काही असो, पण ह्याच्यामध्ये फार सुंदर उपदेश केलेला आहे। समाज सदृढ कसा असावा याच्यासाठी फार सुंदर उपदेश केला आहे आणि ह्याच्यामध्ये 3 वल्ली आहेत। त्याच्या विभागांना इथे वल्ली असं म्हटलेलं आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये शिक्षावल्ली आहे, ब्रह्मानंदवल्ली आहे आणि भृगुवल्ली अशा 3 वल्ली आहेत। आणि या वल्लीचे जे उपविभाग आहेत त्याला अनुवाक असं म्हटलेलं आहे। अशा शिक्षावल्लीमधल्या 12 अनुवाकांचा आपला अभ्यास करून झाला आहे आणि आज आपण बघणार आहोत ती ब्रह्मानंदवल्ली। आपण आनंद हा शब्द अगदी रँडमली कसाही वापरतो, पण खरा आनंद त्याचं काही परिमाण आहे का? मला खूप आनंद झाला असं आपण म्हणतो, पण त्याचं काही मोजमाप आहे का? किती आनंद झाला, की हा कमी आनंद होता, हा जास्त आहे, हा त्याच्याही पेक्षा जास्त आहे, असं काही मोजमाप आहे का? आहे ना, हे मोजमापसुद्धा ह्याच्यातच सांगितलं आहे ब्रह्मानंदवल्लीमध्ये। म्हणजे किती सखोल अभ्यास आपल्या ऋषींचा होता आणि सगळ्याचे मापदंड त्यांनी ठरवलेले आहेत हे आपल्याला उपनिषदांचा अभ्यास करताना लक्षात येतं। आणि ही परंपरा जतन करण्याची जबाबदारीसुद्धा आपल्यावर येते। हे उत्तरदायित्व आहे आपल्यावर। हे उपनिषदातलं जे ज्ञान आहे, हे जे विचार वैभव आहे, हे असंच विरून जायचं नाही आहे, हे आपण टिकवायचे। अभ्यास तर करायचाच आहे उपनिषदाचा, पण नुसता अभ्यास करून नुसती भाषणं देऊन किंवा नुसत्या परीक्षा देऊन उपयोग नाही आहे, हे आचरणात यायला पाहिजे। आणि मागच्या शिक्षावल्लीमध्ये तर अनेकांनी मला फोन करून कळवलं की आम्हाला हे फार आवडलं आणि खरंच आहे, समाज जर का उत्तम व्हायला पाहिजे असेल, आजचा समाज हे फक्त पैसे मिळवण्याची मशीन झालेले आहेत। आजची शिक्षण व्यवस्था हे फक्त तुम्हाला उत्तम नोकरी किंवा त्याहीपेक्षा नोकरीपेक्षाही उत्तम पगार कसा मिळेल, पॅकेज किती चांगलं असेल ह्याच्यासाठी हे शिक्षण आहे। पण पूर्वीचं शिक्षण एक उत्तम माणूस घडवणारं होतं। उत्तम माणूस की ज्याच्या स्वतःचाही विकास होईल,
कुटुंबाचाही होईल आणि समाजाचाही विकास होईल असं अतिशय उत्तम गुरुकुल पद्धतीचं शिक्षण आपल्याकडे होतं आणि ते खरं तर आपलं वैभव होतं. पण काळाच्या ओघामध्ये ती परंपरा लुप्त झाली आहे. पण निदान त्याच्यातला जो चांगला भाग आहे, जो आपल्याला शक्य आहे, तो आपण निश्चितच आचरणात आणायचा आहे. आणि खरंच आहे, खरा उत्तम शिक्षक कुणाला म्हणायचा आहे, तर उत्तम शिक्षकाला तळमळ असते की माझा छात्र आहे हा माझ्यापेक्षा अधिक ज्ञानी असावा, अधिक बुद्धिमान असावा आणि अधिक म्हणजे शिष्यात इच्छेत पराजयम असंही वचन आहे. आणि शिष्य काय म्हणतो, शिष्य म्हणतो की आमचे गुरु किती आम्हाला सुंदर ज्ञान देत आहेत, की जे आम्हाला जगात कुठेही मिळणार नाही असं ज्ञान गुरूंनी आम्हाला दिलं आहे. त्यामुळे गुरूंनी दिला हा ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, ही परंपरा आपल्याला चालवायची आहे. आणि खरंच आहे, तिथे पुष्कळ गुरु असतात की जे पैशाकडे नजर ठेवून असतात, पण काही थोडे गुरु जे असतात ते शिष्याचं चित्तहरण करतात. गुरवो बहवस्सन्ति शिष्य वित्तापहारकाः दुर्लभस्तर तत्र गुरुर्लोके शिष्य चित्तापहारकाः. शिष्याचं वित्त हरण करण्यात त्यांना रस नसतो, त्याचं चित्त हरण करण्यात असतो. असे हे उत्तम गुरु आणि उत्तम शिष्य यांची परंपरा आपल्याला माहितीच आहे किंवा आपल्याला त्याच्या अनेक कथाही माहिती असतील. पण ह्या कथांचं बीज कुठे आहे, याचं मूळ कुठे आहे किंवा याचं तत्त्व कुठे आहे, तर ते ह्या शिक्षावल्लीमध्ये आहे. आणि नुसतंच थेरॉटिकल ज्ञान, नुसतंच वेद उपनिषद वाङ्मय ह्याचं ज्ञान देऊन गुरु थांबत नाहीत, तर प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा देतात. समाजात कसं वावरावं, कुणाला देव मानावं, कसा आदर करावा, दान देताना कसं द्यावं, श्रिया देयम भिया देयम ह्रिया देयम संविदा देयम, किती सुंदर सांगितलेलं आहे. आणि असं जर का खरंच हा उपनिषदातला उपदेश जर का आपल्या समाजाने आचरणात आणला, तर उत्तम समाज, उत्तम नागरिक घडणं काहीच अवघड नाही आहे. आणि मग तेव्हा या समाजामध्ये शांतता नांदेल, सुव्यवस्था असेल, समाधान असेल. प्रत्येक कुटुंब, पैसा कितीही कमी जास्त असो, पण समाधान, शांतता हे हवं असेल तर उपनिषदांचा अभ्यास करायलाच हवा. अशी ही शिक्षावल्ली आपण मागच्या भागात पाहिली. आज आपल्याला मागची पार्श्वभूमी फारशी न पाहता लगेचच पुढच्या भागाला सुरुवात करूया. कारण जसं मी म्हटलं, मला वाटलं होतं ह्या 3 वल्ली 3 भागात होतील, पण उपदेश गहन आहे, सविस्तर आहे आणि तो आवश्यक आहे. आपल्या स्वतःमध्ये सुधारणा घडवण्यासाठी समाजाचं आपण काहीतरी उत्तरदायित्व देणं लागतो. तो उत्तम समाज घडवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने काहीतरी प्रयत्न करायला पाहिजे. आणि म्हणून ह्या उपनिषदाचा म्हणजे तैत्तरीय उपनिषदाचा आपण सविस्तर अभ्यास करतोय. आज बघणार आहोत आपण ब्रह्मानंदवल्ली. ब्रह्मानंदवल्लीमध्ये 9 अनुवाक आहेत आणि त्याच्यात काही मंत्र आहेत. आता हे 9 अनुवाक आपले कसे होतात ते बघूया. पण ह्याच्यातला जो पहिला अनुवाक आहे ना, तो एकाच मंत्राचा आहे आणि तो एक मंत्रसुद्धा तुम्हाला परिचित आहे. तो मंत्रच असा आहे, ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ओम शांती शांती शांती. काही नवीन नाही आहे, सगळ्यांच्या परिचयाचा मंत्र आहे. किंवा मागे आपण ह्यांचा शांती मंत्र म्हणून सुद्धा अभ्यास केला होता. इथे द्विवचन वापरले, आम्ही दोघांनी मिळून एकत्र राहावे, सहनाववतु, आमचं रक्षण करावं, आम्ही जे एकत्र सेवन करावं, एकत्र सामर्थ्य संपादन करावं, आमच्या अध्ययनाने आम्ही तेजस्वी व्हावं आणि आमच्याकडून एकमेकांचा द्वेष केला जाऊ नये आणि त्रिविध तापांशी आमच्या शांती होवो, असं मागणं मागितलं या शांती मंत्रामध्ये किंवा या प्रथम अनुवाकामध्ये. आता पुढचा मंत्र काय आहे, पुढचाही तुमच्या थोडासा माहितीचा आहे. ब्रह्मविद आपनोती परम तद एष अभ्युक्ता. अगदी लहानसाच मंत्र आहे. काही मंत्र मोठे आहेत आणि काही अगदी एका ओळीचे आहेत. याचा अर्थ आपण भगवद्गीतेच्या वेळेस पाहिला होता किंवा उपनिषदात सुद्धा पाहिलेला आहे की जो ब्रह्मविद झाला त्याला आपोआपच श्रेष्ठ पद प्राप्त होतं. काय म्हटलेलं आहे, ब्रह्मविद आपनोती परम. परम म्हणजे श्रेष्ठ पद, आपनोती म्हणजे प्राप्त होतं. कुणाला? ब्रह्मविद जो आहे, ज्यांनी ब्रह्म जाणलं त्यांनी सगळ्या अत्युच्च पदाला तो पोचलास.
इति तद एषा अभ्युक्ता, ही उक्ती प्रसिद्धच आहे. आता बघा, ज्याला ब्रह्म प्राप्त झालं त्यांनी उत्तम सर्वोच्च पद कसं प्राप्त केलं तेही बघणार. ब्रह्मामध्ये सगळं आलं आहे. ब्रह्म हे सगळ्याचं मूल कारण असल्यामुळे ब्रह्म जाणलं की सगळं जाणलं आहे. यज्ञात्वा नेह भूयोन्यज्ञातव्यम अवशिष्यते. जे जाणल्यावर जाणायचं काही शिल्लकच राहत नाही, असं ते ब्रह्मज्ञान आहे. आणि मग तो श्रेष्ठ पदवीला पोचतो. पण गंमत काय होते, ब्रह्म आपल्याच जवळ आहे, पण आपल्याजवळ असून आपल्याला ते कळत नाही, कारण त्याचं आपल्याला माहितीच नाही आहे, ज्ञानच नाही आहे. अगदी एखाद्या खेडवळ व्यक्तीला, एखाद्या अगदी शेतकऱ्याला किंवा ज्याला काही फारशी माहिती नाही आहे जगाची, त्याला अगदी तुम्ही भारीतला भारी अगदी ॲपलचा कम्प्युटर दिलात, लॅपटॉप दिलात, पण अगदी उत्तम दिलात आणि चांगल्या इच्छेने सदिच्छेने दिलात, तरीसुद्धा त्याला जर त्याचं माहितीच नाही आहे, ते कसं ऑपरेट करायचं, त्याच्यात काय काय फीचर्स आहेत, त्याच्यामुळे काय काय लाभ होणार आहेत, हे जर त्याला माहितीच नसेल तर तो लॅपटॉप असून नसल्यासारखाच आहे की. आपलं तसंच झालं आहे. एवढी अमौलिक वस्तू आपल्याकडे आहे, पण आपल्याला त्याची कल्पनाच नाही. हिरा जन्म अनमोल था, बेचा कवडी मोल, असं आमचे कबीर म्हणतात की इतका हिऱ्यासारखा जन्म आम्हाला मिळाला, पण आम्ही तो कवडी मोलाने विकून टाकला. नको आहे ना असं व्हायला. मग आता काय करायचं आहे, कारण हे जे ब्रह्म प्राप्त झालं, ब्रह्मज्ञान झालं की आपणच ब्रह्म होऊन जातो. जो साधक आहे तो स्वतः ब्रह्मस्वरूप होतो. इतर बाबतींच्या बाबतीत असं होत नाही बरं का. समजा मला फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे, केमिस्ट्रीचा करायचा आहे, बायोलॉजीचा करायचा आहे किंवा गणिताचा करायचा आहे. मी ते खूप ज्ञान घेतलं, अगदी सर्वोच्च पदव्या जरी घेतल्या तरी मी ते होत नाही. मी फिजिक्स होत नाही, मी केमिस्ट्री होत नाही, मी गणित होत नाही, कारण ते तिथे द्वैत आहे. इथे मात्र तसं नाही आहे. ब्रह्मज्ञान झालं की ती व्यक्तीच ब्रह्म होऊन जाते, तो वेगळेपणाने शिल्लकच राहत नाही. आपण भगवद्गीतेत पाहिलं होतं, ब्रह्मविद ब्रह्म एव भवती. आणि मग तो त्या सर्वश्रेष्ठ पदाला पोचतो, मात्र तो वेगळेपणाने उरत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. वारंवार पाहिले म्हणून आता ह्याच्यावर जास्त बोलत नाही आहे, पण पुढे पुष्कळ आपल्याला नवीन विषय हाताळायचे. तिसरा मंत्रही थोडा ऐकला आहे तुम्ही, माहिती नाही आहे पण थोडा ऐकला आहे. सत्यम ज्ञानमनंतम ब्रह्म यो वेद निहितम गुहायाम परमे व्योमन सो अश्नुते सर्वान कामान सह ब्रह्मणा विपश्चित इति. काय म्हटलेलं आहे, सत्यम ज्ञान मनंतम ब्रह्म. माहिती आहे, तुम्ही हे ऐकले, तुम्हाला ह्याचा अर्थ जरी ठाऊक नसला तरी कुठल्या तरी व्याख्यानामध्ये वक्त्याच्या मुखातनं हे ऐकलं आहे, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. ब्रह्म हे काय आहे, हे ब्रह्मतत्व आहे, ते मूलद्रव्य आहे. ते कसं आहे, ते सत्यस्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे आणि ते अनंत आहे. त्याला अंत नाही आहे, त्याला अखेर नाही आहे, त्याला समारोप नाही आहे. आणि तो कुठे राहतं, यो वेद निहितम गुहायाम परमे व्योमन. सूक्ष्म अशा हृदयाकाशामध्ये स्थिर राहणारं जे ब्रह्म आहे, ते जो जाणतो तो सर्वज्ञ ब्रह्माशी एकरूपच होऊन जातो. कुठे राहतं ते ब्रह्म, सगळीकडे आहेच आहे, सगळीकडे ते ब्रह्म आहे, पण तरीसुद्धा ते राहतं आहे हृदयाकाशामध्ये, या आकाशामध्ये राहतं आहे. आणि हे ज्याला प्राप्त होतो, हे ज्याला समजतो, तो काय होतो, सहा अश्नुते सर्वान कामान. त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, किंवा उलटं म्हणा की त्याला इच्छाच राहत नाहीत. त्याला वेगळं काहीतरी आता हे मिळवायचे, इथपर्यंत पोचायचे असं काही राहतच नाही, कारण सर्वोच्च पदाला पोचल्यानंतर बाकीच्या गोष्टी क्षुल्लकच वाटायला लागतात. पण इथे म्हटलेलं आहे तो पूर्ण काम होतो, म्हणजे त्याच्या सगळ्या कामना पूर्ण होतात. दोन्ही अर्थाने घ्या, कामना उरत नाहीत हा एक अर्थ आहे आणि कामना पूर्ण होतात. आता हे ब्रह्म कसं आहे, त्रिकालातीत अस्तित्व आहे त्याला, की भूतकाळामध्ये होतं आणि आत्ता नाही आहे असं नाही आहे. भूतकाळात होतं, वर्तमान काळात आहे आणि भविष्य काळात सुद्धा राहणार आहे. तुम्ही आम्ही असू किंवा नसू, पण हे ब्रह्म मात्र चिरकाळ, अगदी अब्जावधी वर्षसुद्धा असणारच आहे. म्हणून ते त्रिकालाच्या अतीत आहे, ते ज्ञानरूप आहे, ते छिद्रूप आहे, ते जाणीव स्वरूप आहे. त्याला दिक्कालाचं बंधन नाही आहे, दिशेचंही बंधन नाही आणि काळाचंही बंधन नाही आहे,
की ते पूर्वेला आहे असं नाही म्हणता येणार. दिशा आणि काळाच्या अतीत असणार असं ते आहे आणि त्याचं अस्तित्व सगळीकडे आहे. प्रत्येकाच्या हृदयाच्या पोकळीत ते आहेच आहे, किंवा ज्याला दहर आकाश किंवा परमव्योम असं म्हटलं आहे त्याच्यात ते आहेच आहे. कारण ते कसं आहे, ते सच्चित आनंद आहे. सत म्हणजे अस्तित्व, चित म्हणजे चैतन्य आणि आनंद म्हणजे क्रियाशक्ती. या तिन्ही लक्षणांनी युक्त आहे आणि तरीसुद्धा ते विलक्षण आहे. ते सच्चिद आनंद आहे. किंवा आणखीन दुसऱ्या भाषेत म्हणायचं झालं तर अस्ति भाती प्रिय या 3 गुणांनी युक्त आहे. अस्ति म्हणजे आहेच, भाती म्हणजे प्रकाशमान आहे आणि ते प्रिय आहे, ते आनंद देणारं आहे. अशा रूपाने ते सगळ्यामध्ये आहे. पण तरी आम्हाला ते दिसत का नाही? ते दिसत का नाही? एवढ्या जवळ आहे म्हणताय तुम्ही, आम्हाला जाणवत नाही, आम्हाला दिसत नाही. कारण ते नामरूपाच्या उपाधीने व्यापलेलं आहे. किंवा आणखीन व्यवहारातलं आपल्या संसारातलं उदाहरण बघायचं का? उशी असते बरं का, आपण झोपताना उशी घेतो. त्या उशीला असतो अभ्रा आणि त्या अभ्र्यावरनं ती उशी आपण ओळखतो. किती निळी उशी दे गं जरा मला, किती गुलाबी उशी जरा जुनी झाली आहे, असं आपण त्या अभ्र्यावरनं ओळखतो. ती आतली उशी वेगळीच असते, ती कितीतरी दिवसात पाहिलेली पण नसते. आपलं तसंच झालं आहे. या ब्रह्मावर आवरण पडले, ते नामाचं आहे, ते रूपाचं आहे, ही उंच आहे, ते बुटका आहे, हा काळा आहे, तो गोरा आहे, याचं नाव हे आहे आणि त्याचं नाव ते. नामरूपाच्या आवरणाने हे ब्रह्म सगळं झाकलं गेलेलं आहे. उपाधीने, त्या खोळीने झाकलं गेलेलं आहे. आणि म्हणून ह्या विश्वामध्ये इदम म्हणून जे काही दाखवता येतं ते सगळं दृश्य जे आहे जगत, ते या ईश्वराचं वसतिस्थान आहे. त्याच्यातच तो राहतो, पण तो दिसत नाही, दृश्य स्वरूप दिसतं. मात्र जो या ब्रह्मरूपाशी एकरूप होतो, तो त्या ब्रह्माबरोबर सगळे भोगही भोगतो, तो विश्वभर पसरतो आणि त्याच्या सगळ्या कामना पूर्ण होतात. तो स्वतःच विश्वभर पसरतो. जो ब्रह्मरूप झाला तो संकुचित देहात अडकून पडत नाही, तो ब्रह्मरूप विश्वरूप होतो. आणि म्हणून विश्व होऊनी विचरे विश्वा माझी असं होतं आणि मग त्याचे भोग घेतो, तोच ब्रह्म होतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला आता सीमा नाही आहेत, त्याला बंधन नाही आहे. जोपर्यंत मी आहे ना, म्हणजे मी स्वतःला जी मी म्हणते ती या देहात आहे, पण तो जो ब्रह्म जाणतो, तो साधक, तो सिद्ध, त्या सगळ्याच्या पलीकडे जातो. हे देहाच्या मर्यादा ओलांडून तो संपूर्ण विश्वभर पसरलेला असतो. अहो, एवढंच कशाला, आपल्याला माहिती आहे ठाकूरजी म्हणजे रामकृष्ण परमहंस यांना घशाचा कॅन्सर झाला होता. त्यांना खरं तर बंगाली मिठाई खूप आवडायची. त्यांचे शिष्य एकदा त्यांना म्हणाले की तुम्हाला एवढी आवडते, प्रसादाला एवढे भोग चढवलेले आहेत, तुम्हाला मात्र काही खाता येत नाही. एवढं तुम्ही कालीमातेची आराधना करता, पूजा करता, कालीमातेला मागा ना की माझं हे घशाचं दुखणं आहे, हे बरं होऊ देत, असं तिच्याकडे मागा ना. ते म्हणाले कशाला, मी कशाला तिच्याकडे मागू? ती मला म्हणे की अरे एवढ्या तोंडाने मिठाई खातोयस, तूच तर आहेस. एवढ्या तोंडाने म्हणजे काय, बाकी सगळे लोक किंवा इतर भक्त लोक जी मिठाई खात आहेत त्यांची तोंड म्हणजे तुझंच तोंड आहे. तुला वेगळं कशाला मिठाई खायला पाहिजे? केवढा व्यापक दृष्टिकोन आहे, केवढी सूक्ष्मता आहे विचारांची. आणि म्हणूनच ते ठाकूरजी होते आणि त्यांनी विवेकानंदांसारखे शिष्य घडवले असं म्हटलेलं आहे. त्यामुळे सगळ्या कामना पूर्ण होतात असं म्हटलेलं आहे. आता आणखीन पुढे जाणं होतं. आता ह्या ब्रह्मानंदवल्लीमधलं महत्त्वाचं काय आहे, तर आता बघा, आपल्या ह्या जीवाला एका पक्ष्याची उपमा दिली. मुंडक उपनिषदामध्ये आपण 2 पक्षी पाहिले होते. एक झाड होतं आणि त्याच्यावर 2 पक्षी होते. आता इथे काय म्हटलेलं आहे, हा श्लोक, हा मंत्र थोडा मोठा आहे, पण वाचूया. कारण वाचल्याने त्या संस्कृत व्हायब्रेशन्स जे आहेत, जे शब्दोच्चार आहेत, ते आपल्या हृदयावर ठसतात. नुसताच अर्थ आपण बघणार नाही आहोत, कारण काही मंत्र तरी वाचणारच होत. काय म्हणतोय हा मंत्र? तस्मात् वा एतस्मात् आत्मनः आकाशः सम्भूतः. आकाशात वायुः, वायोः अग्निः, अग्नेः आपः,
अद्भ्यः पृथिवी, पृथिव्याम् औषधयः, ओषधिभ्याम् अन्नम्, अन्नात् पुरुषः, स वा एष पुरुषः अन्नरसमयः तस्य इदम् एव शिरः, अयं दक्षिणः पक्षः, अयम् उत्तरः पक्षः, अयम् आत्मा, इदं पुच्छप्रतिष्ठा, तत् अपि एषः श्लोकः भवति. काय सुंदर वर्णन केले. आता आधी सृष्टीची निर्मिती सांगितली. कशी झाली ही सृष्टी? तस्मात् वा एतस्मात् आत्मनः आकाशः संभूतः. सुरुवातीला काय झालं? तस्मात् वा एतस्मात् आत्मनः, पंचमी विभक्ती याच्यापासून झाली. तस्मात् म्हणजे त्याच्यापासून आणि एतस्मात् म्हणजे ह्याच्यापासून. तो आणि हा एकच आहे. अहो, दूरस्थही चांतिकेचतात. दूर गोष्ट असेल तर आपण त्याला म्हणतो ती वस्तू, ती खुर्ची, ते झाड, आणि जवळ असेल तर आपण म्हणतो ही खुर्ची, हे झाड, ही वस्तू. हा दोन्हीकडे आहे. म्हणून दोन्ही विशेषणं वापरली आहेत. तस्मात् वा एतस्मात् आत्मनः काय निर्माण झालं? आकाशः संभूतः. सृष्टी निर्माण करायची तर पहिल्यांदा जागा पाहिजे ना, स्पेस पाहिजे ना. मग पहिल्यांदा कशाची निर्मिती झाली? आकाशाची निर्मिती झाली. मग आकाशाची निर्मिती झाल्यानंतर आकाशामध्ये हालचाल सुरू झाली. हालचाल झाली म्हणजे घर्षण झालं, वायू व्हायला लागले, आणि म्हणून म्हटलेलं पुढे आकाशात वायू, वायोः अग्निः, वायूपासून अग्नी निर्माण झाला. अग्नी परत घासून त्याचं पाणी झालं, पाण्यापासून पृथ्वी झाली, पृथ्वीपासून वनस्पती झाल्या, वनस्पतीपासून अन्न झालं, अन्नापासून पुरुष उत्पन्न झाला, आणि म्हणून हा पुरुष आहे तो अन्नाच्या रसाने परिपूर्ण आहे. समजते आता, हळूहळू समजते सृष्टीची उत्पत्ती. त्या आत्म्यापासून त्यांनी विचार केला. सुरुवात झाली आकाशापासून. आकाशात वायुः, वायोः अग्निः, अग्नेः आपः, अद्भ्यः पृथिवी, पृथिव्याः ओषधयः, ओषधिभ्यः अन्नम्, अन्नात् पुरुषः, स वा एषः पुरुषः अन्नरसमयः. समजलं? इथपर्यंत समजलं. आता त्या पुरुषाचं हे मस्तक आहे. हे जे आपण ज्याला मस्तक म्हणतो तेच बरं का. त्या इथे म्हणले तस्य इदम एव शिरः, त्याचं हेच मस्तक आहे. अयम दक्षिणः पक्षः, उजवा हात जो आहे ना, आता हे पक्षाची उपमा आहे बरं का या पुरुषाला. हे शिर आहे. पक्षाचं शिर कसं असतं? आपलं शिर शरीराच्या वरती असतं, आणि पक्षी कसा असतो? तिर्यक योनीमधला आहे, तिरका असतो पक्षी. त्याचं शिर आहे ते पुढे असतं. एक उजवा पंख आहे, त्याला दक्षिणः म्हटलेलं आहे. दक्षिणः पक्षः, अयम दक्षिणः पक्ष, उजवा हात आहे तो दक्षिण पक्ष. अयम उत्तरः पक्ष, हा उत्तर पक्ष आहे. अयम आत्मा, हा आत्मा आहे. इदम पुच्छ प्रतिष्ठा, त्याला मागे एक पिसारा असतो किंवा एक टोक असतं, त्याला पिच्छ म्हटलेलं आहे. हा देहाचा मुख्य भाग आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे तत् अपि एषः श्लोकः भवति, आणि त्या संदर्भातच हा श्लोक सांगितलेला आहे. इदम पुच्छ प्रतिष्ठा, त्याचं जे पुच्छ आहे, त्याची जी शेपूट आहे ती प्रतिष्ठा म्हणजे त्याचा आधार आहे. प्रत्येक पशु पक्ष्यांना शेपूट असते, आणि हे शेपूट हा त्याचा आधार असतो. आपल्याला जुनं एक गाणं माहिती आहे, शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा, पोपट होता सभापती मधोमध उभा. प्रत्येकाने शेपटीचे उपयोग सांगायचे. इथे या आपल्या उपनिषदाने सुद्धा त्या पुच्छाचं महत्त्व जाणलेलं आहे, आणि त्याला प्रतिष्ठा किंवा आधार असं म्हटलेलं आहे. आता हे सगळं करताना जसं आपण आता ही सगळी निर्मिती पाहिली, आता आपण जसं म्हटलं पृथिव्याः औषधयः, पृथ्वीमधनं औषधी निर्माण होत आहेत. माहिती आहे आपल्याला, पृथ्वीमधनं या सगळ्या औषधी आणि वनस्पती वेगळ्या आणि औषधी वेगळ्या. औषधी म्हणजे कार्ब्स ज्याला म्हणतो आपण, कार्बोहायड्रेट्स, किंवा ज्याला आपण काय म्हणतो, मुख्य जे अन्न आहे, गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, हे सगळं मुख्य अन्न हे औषधी आहे. कारण ह्याच्यातनं आपल्याला ऊर्जा मिळते, ओष मिळतं, ओज मिळतं, म्हणून ही ऊर्जा आहे. किंवा आपल्या आजच्या भाषेत म्हणलं तर कॅलरीज मिळतात. त्यामुळे पृथ्वीमधनं कॅलरीज मिळतात, कॅलरीतून अन्न मिळतं, अन्नातूनच पुरुष निर्माण होतो. हे नाही नीटसं कळलं.
अन्नातून पुरुष निर्माण होतो म्हणजे काय? पृथ्वीमधनं औषधी आणि वनस्पती निर्माण झाल्या, ते जीवांचं अन्न झालं. त्या अन्नापासून सप्तधातू बनले. अस्थि, मांस, मज्जा, रक्त, रस, वीर्य, शुक्र हे सगळं बनलं आणि त्या वीर्यापासून तो नवीन पुरुष निर्माण झाला. काय म्हटलेलं इथे? अन्नात पुरुषः. आता पटतंय तुम्हाला? अन्नापासून पुरुष कसा निर्माण होतो? कारण अन्नातला एक धातू आहे सप्तधातूंपैकी, तो वीर्य आहे आणि त्याच्यातून नवीन बालकाची किंवा नवीन मनुष्याची निर्मिती होते. आणि मनुष्यच असं नाही, सगळेच प्राणी, अगदी वाघ, सिंह असू दे, कुत्रा, मांजर असू दे, गाय, म्हैस असू दे, हे सगळे प्राणी त्या अन्नापासून निर्माण झालेले आहेत. आणि म्हणून म्हटलेले हा पुरुष अन्नानेच निर्माण होतो, अन्नावरच जगतो आणि पुन्हा अन्नामध्ये विलीन होतो. हे अजून नाही समजलं. ते अन्नापासून निर्माण होतो हे झालं, अन्नावर जगतो हेही तुम्हाला पटलं. पण अन्नामध्ये विलीन होतो म्हणजे काय होतं? आम्ही कुठे अन्नामध्ये विलीन होतो? पण बघा, विचार करा, मृत्यूनंतर काय होतं? कुठल्याही प्राण्याचं, कुठल्याही पक्ष्याचं, अगदी नैसर्गिकरित्या म्हटलं तरी त्याची शेवटी मातीच होते, त्याची राखच होते. जाळलं तर राख होते, पुरलं तर माती होते आणि पुन्हा त्या मातीतनंच अन्न निर्माण होतं. त्यामुळे आपला जो प्रवास आहे, अन्नामधून निर्मिती आहे, अन्नावरच प्रतिष्ठा आहे आणि अन्नामध्येच हे लय होणं आहे, असंही म्हटलेलं आहे. आता हा पुरुष कसा आहे? त्याला पक्षाची उपमा दिली आहे. त्याच्यामध्ये 5 भाग आहेत. बघा आता, पुढचं डोकं, पक्षाचं डोकं थोडं पुढे असतं. पुढचं डोकं, उजवं अंग, डावं अंग, हे त्याचे 2 पंख आहे. मधला जो भाग आहे, त्याचं जे धड आहे, त्याचं जे शरीर आहे, त्याच्यामध्ये आत्मा आहे. आणि जो मागचा भाग आहे तो पुच्छ किंवा त्याला आधार म्हटलेलं आहे. हे जे पुच्छ आहे हे सुकाणूचं काम करतं. पक्षी आकाशामध्ये उंच विहार करतात, मध्येच वळतात. हे सुकाणूचं दिशादर्शनाचं काम हे पुच्छ करत असतं, असंही म्हटलेलं आहे. आणि माणसाची गोष्ट घ्या किंवा प्राण्याची घ्या, अगदी कुत्रा, मांजर घ्या, प्राणी म्हणा, मनुष्य म्हणा, या पुच्छाच्या आधारानंच बसू शकतात ना. म्हणजेच ते पुच्छ हे सगळ्याचा आधार आहे. आता माणसाचं जे आंत्रपुच्छ आहे, ज्याला अपेंडिक्स म्हणतो, ते गळून गेलं असलं तरी माकडहाड आहेच, पायाचा आधार आहेच. त्यामुळे ह्या देहाच्या सहाय्यानेच तो साधनाही करू शकतो. नरदेहाचे निसाधने सच्चिदानंद पदवी घेणे, असंही म्हटलेले. आणि या पुच्छाच्या, या शरीराच्या आधारावरच कायिक, वाचिक, मानसिक तपसुद्धा करू शकतो आणि त्याच्यातून तो आपल्या मुळापर्यंतसुद्धा जाऊ शकतो. आणि म्हणून या माणसामध्ये किंवा सगळ्याच पशुपक्ष्यांमध्ये त्याच्या वीर्यामध्ये सामर्थ्य आहे नवीन जीव निर्माण करण्याचं. त्याच्यापासून, आणि ज्याचं ते वीर्य आहे, ज्याचं ते शुक्र आहे, त्यापासून तसतसा प्राणी निर्माण होतो. त्यामुळे गाईला वासरूच होणार आहे, त्या मांजरीला मांजरीचंच पिल्लू होणार आहे, वेगळं काही होत नाही, असं आहे. आणि ही प्रक्रिया जर का आपण उलट्या क्रमाने तपासत गेलो तर ब्रह्मापर्यंत निश्चित पोचणार आहोत. ब्रह्मापर्यंत पोचायचं असेल तर हीच प्रक्रिया, जी वरून खाली आली ती आता खालून वर जायचे. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. सर्वोत्तमाचा दास व्हायचा आहे तर उगमाचा शोध घ्यायचा आहे, सोर्सकडे जायचं आहे आपल्याला. आणि खरंच आहे, बघा ना, शुक्र अन्नापासून झालेलं आहे, अन्न पृथ्वी, उलटं जायचं. आता जीव कशापासून झाला आहे? शुक्रापासून, वीर्यापासून. शुक्र कशापासून झालं आहे? अन्नापासून. अन्न कशापासून झालं आहे? पृथ्वीपासून. पृथ्वी कशापासून झाली आहे? आपापासून. आप आहे तो अग्नी, अग्नी आहे तो वायूपासून, वायू आहे ते आकाशापासून, आणि आकाश हे सूक्ष्म आहे आणि त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे ते ब्रह्म आहे. कुठल्याही मार्गाने जा तुम्ही तिथेच पोचणार. म्हणजे शेवटी माणसाचं मूळ शोधत शोधत मागे 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 गेलो तर ते ब्रह्मापर्यंत पोचता येईल. आणि त्या ब्रह्माचे सगळे गुणधर्म आपल्यात आहेत. कधीही स्वतःला कमी समजू नका. मी काय असाच, मला काय येते, मी बावळटच. नाही 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 नाही, ब्रह्म आहेस तू. ब्रह्मामध्ये जे सच्चित आनंद, जे घटक आहेत ते तुझ्यात आहेतच. त्यामुळे अहम ब्रह्मास्मी ही अनुभूती माणूस घेऊ शकतो आणि हा विचार केवळ माणूसच करू शकतो. आणि ह्याचाच सगळा आढावा पुढे ब्रह्मानंद वल्लीमध्ये आपण घेणार आहोत. आता बघा ना, सगळी ही सृष्टीची रचना बघताना
दोन भाग पडतात, आत्मा आणि अनात्मा. आत्मतत्व आणि अनात्मतत्व आहे. मूळ आत्मस्वरूप आहे ते जाणीवाने व्यापलेलं आहे आणि बाकीची जी सृष्टी आहे ती इतर जडतत्वांना जन्म देत असते. त्यामुळे एक 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 जेव्हा आकाश आहे, आकाशातनं बघा ना, ब्रह्मापासनं आकाश झालं असं आपण आता म्हटलं, आत्म्यापासनं आकाश झालं. आकाशाला एकच मात्र आहे, फक्त शब्द आहे. आकाशामध्ये शब्द आहे. वायूमध्ये शब्दाबरोबर स्पर्श पण आहे. वाऱ्याची झुळूक जाणवते किंवा झळासुद्धा, उन्हाच्या झळा जाणवतात, त्यामुळे शब्दाबरोबर स्पर्श आहे. अग्नीमध्ये शब्द आहे, स्पर्श आहे आणि रूपसुद्धा आहे. डोळ्यांनी दिसतो ना अग्नी, तिन्ही लक्षणं आहेत. त्याच्यानंतर पाण्यामध्ये तर रससुद्धा आहे. शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे आणि रस आहे. आणि पृथ्वीमध्ये आणखीन एक ॲडिशनल मात्रा आहे, ती आहे गंध. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे सगळं पृथ्वीमध्ये, म्हणजे सूक्ष्माकडनं स्थूलाकडे आलेलो आहोत आपण. आकाश हे सूक्ष्म आहे आणि पृथ्वी ही स्थूल आहे. म्हणजे हा जो आत्मा आहे तो जडाच्या मर्यादांनी बांधला जातो आणि त्यामुळेच हे सृष्टीचं गूढ आपल्याला सहजासहजी उकलत नाही. आपण जडामध्ये राहतो, आपण देहबुद्धीमध्ये राहतो, म्हणून ते तत्व आकलन होत नाही. एकदा देहबुद्धीकडनं आत्मबुद्धीकडे गेलो, जडाकडनं चैतन्याकडे गेलो, स्थूलाकडनं सूक्ष्माकडे गेलो, सॉईलकडनं सोलकडे गेलो, विषादाकडनं प्रसादाकडे गेलो की भेटणारच आहे, ब्रह्म आहेच तिथे. त्यामुळे आणि एवढे सगळे साधू संत आपल्याला हेच सांगतायत. अहो, वर्षानुवर्ष, पिढ्यानुपिढ्या आपल्याला हे कानी कपाळी सांगतायत की तू ब्रह्म आहेस. पण हे अजूनही आम्हाला कळत नाही. कारण आमचं काय झालं आहे, बुद्धी आणि आत्मा शेजारी शेजारी आहेत ना. मग बुद्धी ज्याचं चिंतन करते त्याचं स्वरूप तो घेतो. आमची बुद्धी चिंतन कशाचं करते, आम्ही स्वस्थ समजा बसलो असलो तरी आमचं जे चिंतन आहे ते सगळं संसाराचंच आहे. सगळंच चिंतन आमचं संसाराविषयी आहे, देहाविषयी आहे. आम्ही जर का ब्रह्माचं चिंतन केलं तर आम्ही ब्रह्म होणार आहोत. पण आम्ही चिंतन काय करतो, स्वयंपाक काय करायचा, त्या लग्न कार्यामध्ये साडी कुठली नेसायची, किंवा हे इकडे जायचे, प्रवासाला जायचं. आम्ही सगळं संसाराचं, सगळं देहाशी रिलेटेड चिंतन असतं आणि म्हणून आम्हाला ते अनुसंधान काही टिकवून ठेवता येत नाही. पण ते टिकवायचं असेल तर चिंतन बदललं पाहिजे. चिंतन आपल्याला त्या परब्रह्माचं, आत्म्याचं किंवा कुठल्याही परमेश्वराचं चिंतन करायला पाहिजे. आता या अन्नापासूनच ही प्रजा निर्माण झाली आहे ना. अन्नात, पुढचा मंत्र बघूया. अन्नात वै प्रजाः प्रजायन्ते याः काः च पृथिवीं श्रिताः अथो अन्नेन एव जीवन्ति अथ एनत् अपि यन्ति अन्ततः अन्नं हि भूतानां ज्येष्ठं तस्मात् सर्वौषधम् उच्यते. सर्वं वै ते अन्नम् आप्नुवन्ति ये अन्नं ब्रह्म उपासते. अन्नं हि भूतानां ज्येष्ठं तस्मात् सर्वौषधम् उच्यते. अन्नात् भूतानि जायन्ते जातानि अन्नेन वर्धन्ते. अद्यते अत्ति च भूतानि तस्मात् अन्नं तदुच्यत इति. अन्न हे पूर्ण ब्रह्म, सगळं अन्नाविषयी सांगितलं आहे. मग आता तुम्हाला ब्रह्म नाही सापडत आहे, जरी तुमच्याजवळ असलं तरी आपल्याला ब्रह्म सापडत नाही आहे. मग अन्नालाच ब्रह्म माना ना, सगळ्यात सोपी गोष्ट आहे. अन्नाशिवाय तर तुमचा एकही दिवस जात नाही. मग अन्नालाच ब्रह्म माना असं उपनिषदांनी सांगितलं आहे. कारण ते काय म्हणतात, पृथ्वीचा आश्रय करणारे जे सगळे प्राणी आहेत ते अन्नापासनं निर्माण होतात, अन्नावर जगतात आणि अन्नामध्येच विलीन होतात. त्यामुळे एवढं जर केलं, त्या अन्नाची ब्रह्म म्हणून उपासना केली तर एक दोन गोष्टी उत्तम होतात की तुम्ही ब्रह्मापर्यंत पोचू शकाल आणि तुम्हाला अन्नाचे विविध प्रकारसुद्धा सेवन करायला मिळतात असंही म्हटलेलं आहे. इथे म्हटलेलं आहे अन्नच सगळ्यात श्रेष्ठ आहे, सगळ्यात ज्येष्ठ आहे आणि म्हणून अन्नाला सर्वौषधम म्हटलेलं आहे. सर्व औषधम, काय सुंदर. क्षुद्व्याधिश्च चिकित्सताम तदुति क्षुद्व्याधिश्च चिकित्सताम भिक्षौषधम भुज्यताम.
भिक्षेला औषधं म्हटलेलं आहे. औषधं म्हणजे ऊर्जा, कॅलरीज असं म्हटलेलं आहे. आणि जे अन्न ब्रह्माची उपासना करतात त्यांच्यावर कधीही उपाशी राहण्याची वेळ येत नाही. त्यांना अन्नाचे विविध प्रकार प्राप्त होतात असंही म्हटलेलं आहे. आणि आता पृथ्वीची अन्न म्हणून जर का उपासना करायची झाली तर कशी करायची? शेती. बघा, शेतकरी हा लवकर ब्रह्म प्राप्त करू शकतो, कारण त्या मातीशी त्याचं नातं आहे, त्या काळ्या आईशी त्याचं नातं असतं. त्यामुळे शेती करणं, पर्यावरणाचं संरक्षण करणं, तिच्याविषयी कृतज्ञता बाळगणं, तिचे उपकार घेण्यासाठी आधी स्वतःला पात्र बनवणं, हे सगळं अन्नाला ब्रह्म समजणं या उपासनेत येतं. इतकं काही कठीण नाही आहे. करूया तर मग आपणही सुरुवात करूया. पुढे म्हटलेलं आहे की तो कसा आहे? तस्मात् वा एतस्मात् अन्नरसमयात् अन्यः अंतरः आत्मा प्राणमयः तेन एषः पूर्णः सा वा एषः पुरुषविदः एव तस्य पुरुषविद्धताम् अनु अयं पुरुषविदः तस्य प्राण एव शिरः ध्यानो दक्षिणः पक्षः अपानः उत्तरः पक्षः आकाशः आत्मा पुच्छं प्रतिष्ठा तद अपि एषः श्लोकः भवति. आता हा जो पिंड आहे ना, अन्नरसमय पिंडाहून वेगळा असा एक प्राणमय अंतरात्मा आहे. त्या प्राणमय आत्म्याने हा सगळा अन्नरसमय पिंड भरलेला आहे. आता तो प्राणमय आत्मा पिंडाच्याच आकाराचा, म्हणजेच माणसाच्याच आकाराचा असतो. काय वेगळ्या संकल्पना आहेत बरं का, पण समजून घेतल्या तर निश्चित समजते. खरं म्हटलं तर आत्म्याला आकार आहे का? नाही आहे. निर्गुण आहे, निराकार आहे, वारंवार बोलतोय आपण. पण तो आत्मा ज्या देहामध्ये राहतो त्या देहाचा आकार धारण करतो, केल्यासारखा वाटतो. माझा आत्मा फक्त हृदयातच असता तर इथे बोटाला मला संवेदनाच झाली नसती. संपूर्ण शरीरभर तो आत्मा संचार करतोय, तो प्राण संचार करतोय. आणि त्यामुळे पिंड देखील प्राणमय आत्म्याच्या आकाराप्रमाणेच आहे. प्राण हे याचं शिर आहे, व्यान हा उजवा भाग आहे, अपान हा डावा भाग आहे, आकाश हा त्याचा आकार आहे आणि पृथ्वी हा त्याचा आधार आहे असं म्हटलेलं आहे. आणि हा मंत्र तेच सांगतोय. आता पुढे म्हटलेलं आहे, आता तिसरा अनुवाक बघणार आहोत आपण. पहिला आपण मंत्राचा पाहिला, दुसरा पाहिला, तिसरा अनुवाक आहे तो प्राण ह्या पंचप्राणाविषयी आहे. काय म्हटलेलं आहे? आता तो मंत्र नको वाचायला, एकदम आपण अनुवाद वाचूया. देव म्हणा, माणसं म्हणा, पशु म्हणा, प्राणाला किंवा प्राणशक्तीला अनुसरूनच श्वासोच्छ्वास करतात. हे तर मान्य आहे. अगदी तुम्ही आम्ही असू देत, वाघ सिंह असू देत, अगदी कुठलेही कोल्हा असू दे, जिराफ असू दे, सगळे श्वासोच्छ्वास तर करतातच. त्यामुळे हे सगळे करतात. प्राण हे भूतमात्रांचं खरं म्हटलं तर जीवन आहे, म्हणून त्याला सर्वायुष्य म्हटलेलं आहे. मागे अन्नाला सर्व औषधं म्हटलं होतं ना, इथे आता ह्या प्राणाला म्हटलेलं आहे सर्वायुष्य. सगळ्यांचं आयुष्य त्या प्राणावर अवलंबून आहे. जे लोक त्या प्राणदृष्टीने ब्रह्माची उपासना करतात त्यांना त्या प्राणशक्तीचे विविध प्रकार वश होतात आणि मग त्यांना वशित्व ही सिद्धी प्राप्त होते आणि भूतमात्रांवर त्यांची सत्ता चालते. आपल्याला हेही माहिती आहे की आपले प्रत्येकाचे श्वास ठरलेले आहेत, तेवढंच आयुष्य आपल्याला आहे. आता या प्राणाची जर का ब्रह्म म्हणून उपासना केली म्हणजेच प्राणायाम केला, पूरक, कुंभक, रेचक असा श्वास लांबवून दीर्घ श्वास, लघु श्वास असं केलं तर आयुष्य वाढतं. श्वास मोजून पाठवलेला आहे आपल्याला, पण श्वास किती वेळ टिकवायचा हे जर का आपण संथ श्वास घेत राहिलो तर दीर्घायुष्यसुद्धा लाभतं. चांगदेवांचं उदाहरण आहेच आहे. योगी होते ते आणि त्यांनी या प्राणशक्तीवर अधिपत्य गाजवलेलं होतं आणि म्हणून त्यांना 1400 वर्षांचं आयुष्य लाभलेलं आहे. हा प्राण कसा आहे? मंत्र न वाचता आता प्राण एकदम आपण अनुवाद वाचूया. प्राण हा अन्नरसमय शरीराचा आत्मा आहे. त्या प्राणमय शरीराच्या आतमध्ये त्याच्याहून वेगळा असा मनोमय अंतरात्मा आहे आणि ह्या मनोमय अंतरात्म्याने ते प्राणमय शरीर भरलं आहे. त्यामुळे मनोमय अंतरात्मासुद्धा माणसाच्या आकारासारखाच असतो. आता ह्याला उपमा दिली आहे वेदांची. यजुर्वेद हे त्याचं मस्तक आहे, ऋग्वेद ही त्याची उजवी बाजू आहे
सामवेद ही त्याची डावी बाजू आहे, विधी किंवा आदेश हे त्याचं शरीर आहे आणि अथर्व अंगिरस हा त्याचा पाया आहे. या मनोमय शरीराला पक्षाची उपमा दिली आहे. आता मस्तक यजुर्वेद का म्हटलेलं आहे? कारण यजुर्वेदामध्ये यज्ञाबद्दल सर्व माहिती असते म्हणून ते शिर आहे. कारण अध्वर्य असतं ना यज्ञामध्ये, तो यजुर्वेदाचाच असतो आणि म्हणून इथे यजुर्वेदाला मस्तक म्हटलेलं आहे. रुख हा उजवा पंख आहे तर साम हा डावा पंख आहे. कारण श्रुतीमधल्या वाक्यानुसारच सगळं आदेश सगळं काही चालत असतं आणि म्हणून तसं म्हटलेलं आहे. म्हणून तो मध्यभाग आहे आणि अथर्ववेद हा अथर्व आणि अंगिरस ऋषींनी संपादलेला आहे म्हणून ते त्याचं पुच्छ किंवा आधार आहे असं म्हटलेलं आहे. आता बघा, यज्ञाचं आणि ह्या पक्षाच्या शरीराचा फार जवळचा संबंध त्यांनी इथे मांडलेला आहे. किती सुंदर एक एक जर का नीट, आता हे आपण थोडंसं भरभर घेतो, रॅपिडली घेतो, पण ज्याचा त्यांनी अभ्यास करायचा आहे, कुठल्याही पुस्तकांचा रेफरन्स घ्या, या व्याख्यानाचा संदर्भ घ्या, पण हे आपल्याला आपणच समजावून सांगायचं आहे. कारण एवढ्या आपल्या शॉर्ट पिरियडमध्ये एवढं सगळं सांगणं होणार नाही आहे. फक्त ही तुमची उत्सुकता किंवा ती जिज्ञासा जागृत करण्या इतपत मी आता बोलणार आहे. चतुर्थ अनुवाकामध्ये तर फारच सुंदर वचन सांगितलं आहे. चतुर्थ अनुवाकामध्ये सांगितलं आहे, यतो वाचो निवर्तते. यतो म्हणजे जितपासनं, पंचमी विभक्ती आहे. यतो वाचो निवर्तते अप्राप्य मनसासह आनंदं ब्रह्मणो विद्वान न बिभेति कदाचन इति तस्यैष एव शारीर आत्मा यः पूर्वस्य. आता बघा काय सांगितलं, हा नेहमीचाच मंत्र आहे, लोकप्रिय आहे. यतो वाचो निवर्तन्ते. यतो म्हणजे जिथपासनं वाणी परत फिरते. वाणीने कितीही ठरवलं तरी ती वाणी त्या ब्रह्मापर्यंत पोचू शकत नाही. ती तिथे जाण्याचा प्रयत्न करते पण तिला परत फिरावं लागतं आणि म्हणून तर श्रुती म्हणतात नेती नेती, नाही हो सांगता येत नाही, हेच त्याचं वर्णन आहे. यतो वाचो निवर्तन्ते कशी? अप्राप्य, काही तिला मिळत नाही, मनसासह मनासकट ती परत येते. आनंदं ब्रह्मणो विद्वान, आणि मग त्या ब्रह्माचा जो आनंद आहे त्या आनंदाचा अनुभव जो पुरुष घेतो तो काय होतो? न बिभेती कदाचन, त्याला कशाची भीतीच उरत नाही. आम्हाला सगळ्याची भीती आहे, सगळ्याची कशाची तरी भीती आहे. त्याला भीतीच उरत नाही कारण तो स्वतः ब्रह्मरूप होतो. आणि आपल्याला भीती कशाची वाटते? द्वितीयात वै भयम अस्ति, दुसऱ्याची भीती वाटते. आता इथे दुसरा उरलाच नाही आहे. सगळं विश्व, अगदी ज्या विश्वातली अगदी किडामुंगी असो किंवा ब्रह्मांड असो, आकाश वायू पृथ्वी काहीही असो, तोच झाला आहे. ब्रह्मरूप जो होतो त्याला भीती अजिबात उरत नाही, न बिभेती कदाचन. आणि मग त्या ब्रह्मतत्वाची आनंद स्वरूप अनुभूती आली की त्याला आनंद, केवळ आनंद, दुसरं काही नाहीच, भावनाच नाही. आमच्या मनामध्ये भय आहे, तिरस्कार आहे, घृणा आहे, क्रोध आहे, काम आहे, आमच्याकडे पुष्कळ विकाराने भरलं आहे आमचं अंतःकरण. तिथं काहीच नाही, फक्त आनंद. नंदती नंदती नंदत्येव, इतकं आनंदाची जाणीव होते. कारण तोपर्यंत द्वैत असतो, आता फक्त अद्वैत आहे. मग भय कशाचं असणार? आणि मग मनाने साधना केली की हेच मन त्याला ब्रह्मापर्यंत पोचवतं आणि मग ते मागे फिरतं. हेच मनाचं वैशिष्ट्य आहे. मनाचं वैशिष्ट्यच हे आहे की त्याला जिथं न्यावं तिथे ते चिकटतं. तमाशाची गोडी लावली तर मनाला तमाशाच बघावंसं वाटतं, पण प्रवचनाची गोडी लावली तर रोज प्रवचनाला जावंसं वाटतं की नाही? मन असं आहे, जिथे जावं तिथे चिकटून बसतं. मग आता तुम्ही म्हणाला, हो इतकं वाईट असून सुद्धा इतक्या मनाला सगळ्यांनी नावं ठेवली आहे, मन वढाय, मन असं आहे, मन तसं आहे, चंचलम ही मन कृष्ण, गीतेत सुद्धा अर्जुन म्हणतो. पण मन वाईट नाही आहे, मन खूप चांगलं आहे. आता तुम्ही म्हणाल एकच मन वाईट पण आणि चांगलं पण कसं काय? किल्लीचं उदाहरण घेऊया. कुलपामध्ये आपण किल्ली घालतो,
उजवीकडे फिरवतो तेव्हा ते कुलूप उघडतं आणि तेच कुलूप आपण बाहेर जाताना डावीकडे फिरवतो तेव्हा ते कुलूप बंद होतं. किल्ली एकच आहे. किल्ली एकच आहे, पण ती दोन कामं करते. बंद करण्याचं पण काम करते आणि उघडण्याचं पण काम करते. मग आपल्या मनाला अशी सवय लावूया ना, असे संस्कार त्याच्यावर करूया ना. पण मनाची शक्ती फार मोठी. हमको मन की शक्ती देना, मन विजय करे, दूसरों के जय से पहले खुद को जय करे. तोरा मन दर्पण कहलाय. किती गाणी आहेत हो मनावर. त्यामुळे ह्या मनोमय इथे हा मंत्र आपण पाहिला चतुर्थ अनुवाकातला. आता पुढे म्हणलेलं आहे तस्मात वा एतस्मात मनोमयात अंतरः आत्मा विज्ञानमया. आता एक एक उदाहरण बघतोय नाही का आपण. प्राण आणि अपान पाहिलं, 4 वेद पाहिले. आता काय म्हटलेलं आहे, ते जे कोश आहेत मनोमय आहे. काय म्हटलेलं आहे, तेन एषः पूर्णः स वा एषः पुरुषविदः एव तस्य पुरुषविधतान्वयं पुरुषविदः तस्य श्रद्धैव शिरः. काय म्हणलेलं आहे, श्रद्धा आहे त्याचं शिर आहे. ऋतम दक्षिणः पक्षः, ऋत हा त्याचा उजवा पंख आहे. सत्यम उत्तरः पक्षः. आपण म्हणतो ना ऋतम वदिष्यामी सत्यम वदिष्यामी. मग ऋत आणि सत्य हा त्याचा उजवा आणि डावा पंख आहे. योग आत्मा महः पुच्छः प्रतिष्ठा तदपि एषः श्लोकः भवति. आता बघा त्या मनोमय कोशाच्या आत असणारा कोश म्हणजे आता विज्ञानमय कोश आहे. एक आपण पाहिलं अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश. आता विज्ञानमय कोश आणि जायचे कुठे, आनंदमय कोशापर्यंत पोचायचे. विज्ञानमय कोशामध्ये काय म्हटलेलं आहे, त्याच्यामध्ये आतली जाणीव असते. हा कोश अतिशय सूक्ष्म आहे. व्यवहारात हाच कोश निश्चयात्मक बुद्धीचं काम करतो. निश्चयात्मक बुद्धी, व्यवसायात्मिका बुद्धी. रेकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिना. ही व्यवसायिक निग्रह करणारी जी बुद्धी आहे ना, निश्चयात्मक बुद्धीचं काम हा कोश करत असतो. कारण मन हे अनुभवांशी जोडलेलं असतं. प्रिय काय अप्रिय काय हे ते सांगत असतं, परंतु बुद्धी मात्र योग्य अयोग्याचा निवाडा बरोबर करते. मन थोडंसं पार्शल असतं बरं का. मन थोडंसं भेदभाव करतं की नाही हा माझा लाडका आहे ना, मग ह्याने केलेलं सगळं चांगलंच. बुद्धी बरोबर सांगते की योग्य निर्णय घे, त्यामुळे ती निवाडा करते. आपण नाही का, आपण असंच वागतो. प्रसाद कुणी दिला आहे तर आपल्याला खायचाच असतो तो पेढा, आणि म्हणून आपण म्हणतो की दुसरं जरी का कोणी म्हणलं की खाऊ नको तुला डायबेटीस आहे, तरी मी म्हणते की नाही नाही अहो असं कसं, त्यांनी एवढ्या प्रेमाने दिलं आहे, प्रसादाचा पेढा आहे तो मी कसा टाकू. बुद्धी बरोबर सांगत असते खाऊ नको बरं का, खायचा झाला तर एवढूसा कण खा. त्यामुळे बुद्धी बरोबर न्यायनिवाडा करत असते. पण आपल्या बुद्धीला बहुशाखा फुटू द्यायच्या नाही आहेत. त्यामुळे बघा ना, आईसुद्धा कधी कधी सांगते मुलाला की हे औषध घेतलंस ना तर तुला गोळी मिळेल किंवा लाडू मिळेल. तिचा उद्देश वेगळा असतो, पण लाडूच्या नादाने तो औषध पितो. इथेसुद्धा तसंच आहे. मनाला वाटतं म्हणून कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीत. बुद्धीचं नियंत्रण त्या मनावर पाहिजे. आणि नियंत्रण म्हणजे दडपण नाही आहे, अशी ही बुद्धी आहे. आणि इथे म्हटलेलं श्रद्धा हे त्याचं शिर आहे. बघा ना, श्रद्धेशिवाय माणसाला अस्तित्वच नाही आहे. माणसाची कशावर तरी श्रद्धा असतेच. विश्वासाला प्रमाणांची गरज असते, तशी श्रद्धेला वाटत नाही. श्रद्धा विचारत नाही की पुरावा काय आहे तुमच्याकडे. त्यामुळे या श्रद्धेने ज्ञान मिळवता येतं. खरंच आहे, श्रद्धामयोयम पुरुषो यो यत् श्रद्धस्स एव सः. श्रद्धा पाहिजे. संशयात्मा विनश्यती सांगितलं आहे. त्यामुळे श्रद्धा पाहिजे. या श्रद्धेने सुद्धा ज्ञान मिळवता येतं. ऋत हा दक्षिण पंख आहे, तर सत्य हा डावा पंख आहे. ऋत म्हणजे वैश्विक सत्य, युनिव्हर्सल ट्रूथ आहे. आणि सदा वर्तमान असणारं, नेहमी असणारं असं ते ऋत आहे. सत्य हा डावा पंख आहे. योग हा त्याचा मध्यभाग आहे. योगाने माणूस तदाकार होतो, त्यातून खरं ज्ञान होतं. आणि निश्चय झाला की बुद्धीला स्थिरता येते आणि योगाने ही स्थिरता प्राप्त होते. एकावर एक अवलंबून आहे. अशा 5-5 गोष्टींचा समूह केलेला आहे आणि त्याला ती पक्षाची उपमा दिलेली आहे. आता पाश्चात्य देशामध्ये एवढी सुबत्ता आहे, एवढी समृद्धी आहे,
पण स्थैर्य नाही, मनःशांती नाही जी आपल्याकडे आहे. कारण आपल्याकडे श्रद्धा आहे. महा हे त्याचं पुच्छ आहे आणि त्यामुळे आपण शिक्षावल्लीमध्ये पाहिलं ना, 5व्या अनुवाकामधली 4थी व्याहृती होती महा. भूहू भुवः स्वाहा आणि 4थी आहे महा. तो महा त्याचा आधार आहे किंवा ते पुच्छ आहे असं म्हटलेलं आहे. आता 5वा अनुवाक बघणार आहोत या ब्रह्मानंदवल्लीतला. पंचम अनुवाक. विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश हे अतिशय सूक्ष्म आहेत. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश हे समजतात, पण त्याच्या आत विज्ञानमय आहे आणि त्याच्याही आत आनंदमय कोश आहेत. हे सूक्ष्म आहेत. बाह्यरूप चित्त तर आतलं रूप सत आहे. आनंद मिळवायचा आहे, त्या आनंदाचंच हे बाह्य आवरण आहे. आता करायचं काय आहे, एक एक कोश आत उतरत जायचे. आता मनाची उपासना करून आधी अमन व्हायचे. मनाची उपासना करून अमन व्हायचं आहे. मन नाहीसंच करायचं. मन स्थिर झालं की शुद्ध ज्ञानाचा उदय होतो असं म्हटलेलं आहे. आणि खरीच गोष्ट आहे. मनाला अमन केलं, मनामुळेच सगळे प्रॉब्लेम्स आहेत. या मनाला नाहीसं केलं की मग काय, बाकी सगळा आनंदच आहे. मन हा मोठा अडथळा आहे. आत्ता आपण मनाचं महती पण पाहिली की मनाच्या सहाय्याने तिथे पोचता येतं, पण मनाचा अडथळा आहे. म्हणजे असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे, ॲज सून ॲज माइंड सिट्स ऑन द प्रेझेंट टेन्स इट डिसॲपियर्स. जेव्हा मन वर्तमान काळावर बसतं तेव्हा तो वर्तमान काळ संपून जातो, नाहीसा होतो. आता तुम्हाला नाही हे कळलं किंवा पटलं नसेल. वर्तमान काळावर बसतं, पण मन करतं काय, एक तर भूतकाळातली आठवणी, मागे असं झालं, 20 वर्षापूर्वी तसं झालं, काल तसं झालं, काहीतरी आपण भूतकाळात रमतो. नाही तर भविष्यकाळाच्या योजना आखतो. पुढच्या वर्षी मला हे करायचं आहे, उद्या मी तिकडे जाणार आहे वगैरे, आपण काहीतरी सांगत असतो. आपण वर्तमान काळात असतो का कधी? नसतोच. आत्ता हा क्षण पकडायचा आहे. हा क्षण आत्ता गेलेला नाही, हा क्षण पकडला की ते पकडता येत नाही. मग तेथे मन नाहीसं होतं. म्हणजे आता कळली की नाही, मन नाहीसं करण्याची युक्ती आपल्याला कळली की वर्तमान काळाला पकडून ठेवायचे. ॲज सून ॲज माइंड सिट्स ऑन प्रेझेंट टेन्स इट डिसॲपियर्स. ते नाहीसंच होतं. आणि मग जास्तीत जास्त वर्तमान काळात राहायला शिकलं तर शुद्ध ज्ञानाची प्राप्तीसुद्धा होऊ शकेल. कारण हे विज्ञानच त्या यज्ञाचा विस्तार करतं आहे. जे आहे ते त्याचंच आहे, मी केवळ माध्यम आहे हे जाणून कृतज्ञतेने ती आहुती द्यायची. इदं न मम, हे नुसतं वाचून म्हणायचं नाही आहे, वाचेनी म्हणायचं नाही आहे, तर तशी भावना हवी. त्याच्यातनंच हळूहळू ममत्व, आसक्ती कमी कमी होते, मग नाहीशीसुद्धा होते. आणि मग निरपेक्ष स्वार्थरहित वृत्तीने केलेलं कर्म म्हणजे यज्ञ होऊन जातो. पंचकोश पाहिले, एक एक आत उतरत गेलो आपण. इंद्रियांनी मनाच्या ताब्यात न राहता बुद्धीच्या ताब्यात राहिलं तर आदर्श जीवन जगता येईल. इंद्रियांना बुद्धीच्या ताब्यात ठेवलं तर उत्तम शिस्तबद्ध जीवन असेल तर मोक्षमार्ग सुकर होतो. बघा काय सुंदर सांगितलं जीवन. तुम्ही म्हणाल अहो आम्ही ते नाव घेतोय ना, मग आंघोळ केली काय, नाही केली काय, कुठेही, असं नसतं. शिस्त पाहिजे, तप पाहिजे, त्याला एक नेमस्तपणा पाहिजे, अनुशासन पाहिजे, तर मोक्षमार्ग सुकर होणार आहे. ज्याचं प्रपंच धड नाही त्याचा परमार्थ पुससी काही. प्रपंच उत्तम केला तर तोच परमार्थ होणार आहे, इतकं जर शक्य आहे. त्यामुळे विज्ञानाला ब्रह्म समजून उपासना करेल, हातनं कधीही प्रमाद घडणार नाही, स्वैर वर्तन तो करणार नाही, आणि जो आतला आवाज ऐकेल त्याच्या हातनं पापही घडणार नाही. पाप आपल्या हातनं घडता कामा नये. असं असेल तर अंतर्विचार करायचा आहे, आतला आवाज ऐकायचा. कितीतरी वेळेला आपण चुकीचं वर्तन करतो, पण आतला आवाज सांगत असतो की तू हे करू नको, हे बरोबर नाही आहे, हे योग्य नाही आहे. अशी 10 पापं आपण कितीतरी करत असतो. चोरी आहे, हिंसा आहे, व्यभिचार आहेत, ही कायिक पापं आहेत, किंवा अपशब्द आहे, कठोर बोलणं आहे, चहाडी आहे, खोटं बोलणं आहे, ही वाचेची पापं आहेत, किंवा मत्सर, गैरसमज,
घातक वृत्ती, ही सगळी मानसिक पापं आहेत. ही सगळी पापं आपण करत असतो. पण आतला आवाज ऐकायचा आहे. आतलं काय, अंतरात्मा काय सांगायचं हे मानलं तर हे त्याच्यातनं आपल्याला मुक्त होता येईल. अगदी अन्नपूर्णा स्तोत्रामध्ये सुद्धा सांगितले, भक्ताभीष्ट करी दशा शुभ हरी, काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी. दशा शुभ हरी, अशुभ अशा दशा हरण करणारी ही आहे. त्यामुळे असं करायचं असेल तर आपल्याला मनावर कंट्रोल पाहिजे, आतला आवाज ऐकायची सवय पाहिजे आणि त्याप्रमाणे आचरण पाहिजे. आता अगदी शेवटचाच मंत्र घेणार आहोत. तस्मात् वा एतस्मात् विज्ञानमयात् अन्यः अंतरः आत्मा आनंदमयः तेन एषः पूर्णः सः वा एषः पुरुषविदः एव तस्य पुरुषविधताम् अनु अयं पुरुषविदः तस्य प्रियम् एव शिरः मोदः दक्षिणः पक्षः प्रमोदः उत्तरः पक्षः आनंद आत्मा ब्रह्म पुच्छं प्रतिष्ठा तदपि एषः श्लोकः भवति. आता बघा किती सुंदर सुंदर 5-5चे गट केलेले आहेत. बुद्धी ही या मनोमय शरीराचा आत्मा आहे. त्या विज्ञानमय शरीराच्या आतमध्ये त्याहून वेगळा असा आनंदमय असा आत्मा आहे. त्या आनंदमय आत्म्याने विज्ञानमय शरीर पूर्ण भरलेलं आहे. आनंदमय अंतरात्मा हाही माणसाच्या आकाराचाच असतो. प्रेम हे त्याचं मस्तक आहे. हे जे आपण पंचकोश बघतोय ना, हे एकाच्या आत एक नाही आहेत. सगळे संपूर्ण शरीरभर पसरलेले आहेत. असं नाही आहे की स्थूलाच्या अन्नमय शरीराच्या आत प्राणमय मग मनोमय, असं नाही आहे. सगळं शरीर ह्या 5ही कोशांनी व्यापलेलं आहे. आता शेवटची उपमा बघणार आहोत. प्रेम हे त्याचं मस्तक आहे. तस्य प्रियम एव शिरः. प्रसन्नता ही त्याची उजवी बाजू आहे. विशेष प्रसन्नता ही त्याची डावी बाजू आहे. आनंद किंवा समाधान हे त्याचं शरीर आहे आणि ब्रह्म हा त्याचा पाया आहे. हा मंत्र त्याच अर्थाचा आहे. प्रिय एव शिरः. प्रिय हे त्याचं शिर आहे. मोदः दक्षिणः पक्षः आणि प्रमोदः उत्तरः पक्षः. डावा उजवा पंख आहे. मोद वेगळा आणि प्रमोद वेगळा. प्रिय, मोद, प्रमोद आणि मग आनंद आहे. या सगळ्या लेयर्स आहेत किंवा हे सगळे स्तर आहेत आनंदाचे. प्रिय म्हणजे मला आवडतं, एखादी गोष्ट मला आवडते किंवा एखादा पदार्थ आहे, एखादी साडी आहे, एखादा अलंकार आहे, एखादी वस्तू आहे, हे आवडतं, हे नुसतं प्रिय आहे. ती मला मिळणार अशी जेव्हा मला खात्री मिळते तेव्हा मला मोद होतं आणि ती वस्तू मला प्रत्यक्ष प्राप्त होते तेव्हा प्रमोद होतो आणि जेव्हा ती मी वापरायला लागते तेव्हा होतो तो आनंद होतो. या सगळ्या व्यावहारिक कसोट्या आहेत. पण हा आनंद आत्मा ब्रह्मपुच्छम प्रतिष्ठा असं म्हटलेलं आहे. त्यामुळे हे सगळ्या एक एक पायऱ्या ओलांडत या 5-5 गोष्टींचे आपण 5 समूह पाहिले. पक्षाची उपमा, शिर आहे, उजवा पक्ष आहे, उजवा पंख आहे, डावा पंख आहे, मधलं शरीर आणि मागचं पुच्छ, अशा या सगळ्या उपमा देत देत हे ऋषी हे सगळं चित्र आपल्यापुढे स्पष्ट करत आहेत. अर्थातच मी जसं म्हटलं तसं आपला आपण हा अभ्यास करायचा आहे. आणखीन खोलात शिरायचं. ह्याचा नेमका अर्थ काय आहे, आनंदमय कोशात ह्याच संज्ञा कशा वापरल्या आहेत, विज्ञानमय कोशात काय संज्ञा आहेत, हे सगळं आपला आपण अभ्यास करायचा आहे. हृदयी श्री गुरु हे जाणवता कळेल गीता गाता गाता. आपण अधिकाधिक अभ्यास करूया, अधिकाधिक चिंतन करूया. त्यामुळे हे जसं जसं चिंतन वाढत जाईल तसं सगळीकडे या ब्रह्मांडात सुद्धा हेच चित्र दिसायला लागणार आहे. हे चित्र पाहण्याचा आपण अधिकाधिक प्रयत्न करणार आहोत. आता आपले आज 5 अनुवाक झालेत. ब्रह्मानंदवल्लीमध्ये एकूण 9 अनुवाक आहेत. त्याच्यातले जवळजवळ 5 अनुवाक झालेत. आता उरलेले जे 4 अनुवाक आहेत ते पुढच्या भागामध्ये बघूया. आज मात्र इथेच थांबूया. शेवटचे 2 शांती मंत्र म्हणूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महिं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम पूर्णमदः
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः.